नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फिर एक बार आपका दोस्त आपका भाई एडवोकेट ज़मीर कागज़ी आपकी खिदमत में हाजिर है एक नए टॉपिक के साथ। आज से हम हिंदी के साथ साथ हमारे मुस्लिमेतर भाई के लिए मराठी में हमारी वीडियो आजपासून मी माझ्या मुस्लिमेतर बांधवांसाठी मराठीमध्ये व्हिडिओ काढत आहे। सर्व शक्तिशाली परमेश्वर तो अल्लाह एकमेव, ज्याने कुरान मध्ये सूरे बकरा मध्ये 256 नंबर आयात मध्ये सांगितलेला आहे ला इक्राहा फिद्दीन। याचा अर्थ असा होतो की धर्मामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही, म्हणजे धर्म हा कोणत्याही जबरदस्तीने कोणावरही लादला जात नाही। म्हणजे धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही जबरदस्ती धर्म परिवर्तनासाठी केली जात नाही। इस्लाममध्ये कुरानच्या माध्यमातून स्पष्टपणे हे नमूद केले गेलेले आहे का धर्मामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही। मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या वेळेला भारतामध्ये इस्लाम आला आणि इस्लाम ज्या वेळेला आल्याच्या नंतर भारतामध्ये असणाऱ्या चातुर्वर्ण व्यवस्थेवर ज्या पद्धतीने इस्लामच्या एकात्मतेने एक मोठा असा आघात केला आणि एक समानतेचा, कोणतीही अस्पृश्यता नसणारा, कोणतेही भेदाभेद न करता असा धर्म या भारतामध्ये आला। वास्तविकरित्या अनेक लोकांना हा गैरसमज आहे का इस्लाम हा 1500 म्हणजे 1500 वर्ष अगोदर पूर्वीचा धर्म आहे, परंतु हा गैरसमज आमच्या मुस्लिमेतर बांधवांचं काढू इच्छितो की इस्लाम हा 1.5 वर्षा अगोदरचा धर्म नाही। इस्लाम हा या जगामध्ये जो पहिला मनुष्य आला त्याचं नाव आदम अलैहिस्सलाम। आदम अलैहिस्सलामच्या माध्यमातूनच या जगामध्ये इस्लाम आला। या जगामध्ये ज्या ज्या धर्माच्या लोकांना परमेश्वराने परमेश्वरी पुस्तक दिलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या पैगंबरांवर परमेश्वरी पुस्तक म्हणजेच परमेश्वराने ते पुस्तक त्यांच्यावर अवतरित केलेलं आहे, त्या प्रमुख धर्मापैकी 4 धर्म या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। म्हणजे हे सर्व धर्म इस्लामचेच अनुकरण करणारे होते, परंतु यामध्ये सगळ्यात पूर्वी जे पुस्तक परमेश्वराने जे अवतरित केलं ते दाऊद अलैहिस्सलाम, म्हणजे त्यांना इंग्रजीमध्ये डेव्हिड म्हटलं जातं, त्यांच्यावरती जबूर नावाचं पुस्तक परमेश्वराने अवतरित केलं। त्यानंतर दाऊद अलैहिस्सलाम म्हणजे डेव्हिड यांचा कालावधी संपल्याच्या नंतर मोझेस मुसा कलीमुल्लाह यांच्यावरती तौरात नाझिल, हे सुद्धा ईश्वरीय पुस्तक होते। तदनंतर सेकंड लास्ट प्रॉफिट म्हणजेच या जगामध्ये आदम पासून मोहम्मद पैगंबरांपर्यंत जवळपास 1,24,000 पैगंबर, जवळपास 1,24,000 पैगंबर या ठिकाणी या धर्तीवरती अवतरित झाले। या धर्तीवर ते जन्माला आले। जन्माला आल्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने हे पैगंबर आपलं काम करून जात होते आणि पैगंबरांची शिकवण काही कालावधीनंतर त्यांचे अनुयायी विसरून परत चुकीच्या मार्गावर जात होते। ज्या वेळेला लोक चुकीच्या मार्गावर जात होते त्यावेळेला एक पैगंबर त्या ठिकाणी परमेश्वर या भूतलावरती पाठवायचा, म्हणजेच ते आईच्या पोटातून जन्म करून या जमिनीवर यायचे आणि अशा प्रकारे मोझेस म्हणजे मुसा अलैहिस्सलाम या ठिकाणी अवतरित झाले आणि त्यांच्यावरती तौरात हे पुस्तक अवतरित झाले। सेकंड लास्ट जे पैगंबर या
धर्तीवर आले. त्यांचं नाव आहे जीसस, म्हणजेच मराठीत त्यांना येशू म्हटलं जातं आणि अरबीमध्ये त्यांना ईसा रुहुल्ला म्हटलं जातं. ह्या ईसा रुहुल्लांवरती काय अवतरित झालं तर ह्या ईसा रुहुल्लांवरती इंजिल म्हणजेच बायबल हे अवतरित झालं. आणि ह्या जगामधले शेवटचे पैगंबर म्हणजे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्या धर्तीवर आले. त्यांच्यावरती कुराण हे आसमानी पुस्तक अवतरित झाले. याचा अर्थ ह्या जगामध्ये जे पैगंबर आले त्यांच्यावरती जी पुस्तकं अवतरित केली गेली, विविध कालावधीनुसार विविध टप्प्याटप्प्याने त्यांच्यावरती जी पुस्तकं अवतरित झाली ती सर्व आसमानी पुस्तकं आहेत. आणि ह्या आसमानी पुस्तकाची शेवटची शृंखला जी आहे ती मोहम्मद पैगंबर यांच्यावरती समाप्त होती. कुराणमध्ये सर्व शक्तिशाली परमेश्वर तो अल्लाह रब्बुल इज्जत हे सांगतोय, मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन. हे पैगंबरत्व शेवटचे पैगंबर आहे याच्यावरती शिक्कामोर्तब लावण्यात आला. आणि ही आयात पैगंबरांचं जे असणारं द्वार आहे म्हणजे शेवटचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आल्यानंतर हे पैगंबर येण्याचे दार बंद झाले. आणि चौथे आणि शेवटचे पैगंबर हे आजपासून 1500 वर्षा अगोदर या जगामध्ये आले. त्यामुळे काही लोक यांना मोहम्मडन म्हटलं जातं, ह्यांना मुस्लिम म्हटलं जातं. परंतु वास्तविकरित्या इस्लाम जे चारही पुस्तकांमध्ये आपण जर बघितलं तर आदमपासून तर मोहम्मद पैगंबरांपर्यंतचा जो प्रवास आहे, प्रत्येक धार्मिक पुस्तकामध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांबद्दल अनेक ठिकाणी अनेक त्यांच्याबद्दल घटना सांगितल्या गेलेल्या आहेत, त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांच्याबद्दल वेगवेगळे सायन्स, त्यांच्या येण्याच्या संदर्भातले वेगवेगळे निशाण आणि ते कशा पद्धतीने असणार आहेत याचे भविष्य या ठिकाणी. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्व लोकांना हे सांगू इच्छितो त्या इस्लाम हा 1500 वर्षापूर्वीपासूनचा नव्हे तर ह्या जगाच्या अस्तित्वापासूनच हा धर्म आलेला आहे. आणि ह्या जगाच्या सुरुवातीपासूनच अरबी भाषा ही अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं या भारतामध्ये ज्या वेळेला मोहम्मद पैगंबर साहेब आल्याच्या नंतर भारतामध्ये मध्ययुगीन काळामध्ये इस्लाम या आपल्या भारतामध्ये आला. ज्या वेळेला भारतामध्ये इस्लाम आला तर चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये हा या ठिकाणचा जो गरीब दरिद्री आहे, जो अस्पृश्य माणूस आहे, जो सर्वसामान्य माणूस आहे, जो क्षुद्र माणूस आहे तो प्रचंड प्रताडित केला जातो. आणि ह्या अशा नाजूक काळामध्ये ज्या वेळेला मानव आणि मानवीयता संकटात असताना ह्या जगाला अंधारापासून उजेडाकडे नेण्यासाठी कुरानने आणि इस्लामने जी दिशा दाखवलेली आहे आणि मोहम्मद पैगंबर साहेबांनी जे इस्लामच्या माध्यमातून लोकांना जे संदेश दिलेले आहेत ते भारतीय कालखंडामध्ये मध्ययुगामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दिशादर्शक ठरले. मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जो संदेश होता तो एकतेचा होता, समानतेचा होता, अस्पृश्य या म्हणजे अस्पृश्य संदर्भातला प्रचंड अस्पृश्यता नष्ट करून एकता आणि समानता आणणारा होता. ज्या वेळेला भारतामध्ये इस्लामचा उदय झाला त्यावेळेला अनेक संत आणि महंत या ठिकाणी भारतामध्ये काम करत होते. ते चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधातच काम करत होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संत तुकाराम असू द्या, अनेक या ठिकाणी नामवंत असे संत त्यावेळेला ह्या अंधारातून उजेडाकडे नेण्याचे काम करत होते. आणि ज्या वेळेला मध्ययुगीन काळामध्ये इस्लाम या धर्तीवर आला, या भारताच्या भूमीवर आल्याच्या नंतर अनेक संतांनी, अनेक महात्म्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बद्दल तथा इस्लामच्या संदर्भात
अनेक असे पोवाडे, अनेक असे लोकांना इस्लामला उद्देशून असे कविता केलेल्या आहेत, पोवाडे सांगितलेले आहेत. त्यापैकी एक पोवाडा अल्लाह देवे अल्लाह दिलाव, अल्लाह दारो अल्लाह खिलावे. दारो या ठिकाणी याचा अर्थ आहे दाता. अल्लाह दाता अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नहीं कोई, अल्लाह करे सोई होय. मर्द होय खड़ा फिर, ना मर्दक नहीं तीर. आपने दिल को करना खुशी, तीन दाम की क्या खुमासी. सब रसों का किया मान, भजन बोली एक ही साथ, ईमान तो सभी राखा. अशा पद्धतीनं इस्लामच्या बद्दल, परमेश्वर त्या सर्व शक्तिशाली अल्लाच्या बद्दल संत तुकोबारायांनी हे पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पैगंबरावर सुद्धा पोवाडा लिहिला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मोहम्मद पैगंबर साहेबांची, मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची त्या ठिकाणी आणि परमेश्वर त्या शक्तिशाली अल्लाची त्यांनी स्तुती केलेली आहे. मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा. सत्यासाठी खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालवला ईशा पायी. जग हितासाठी अवतरले पुरा, हिमतीचा राणा जगी. जगाचा पालक निर्मिक अनादी, सर्व काळ बंदी निके सत्य. मन केलं थीट, धरली उमेद, नाही भेदाभेद धावा ज्याला. ज्यांनी हितासाठी खोटा अभिमान दिला चुकारून अग्नीमध्ये, मर्द मोहम्मद. अशा पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी इस्लाम, कुराण आणि पैगंबरांबद्दल सांगितलेलं आहे त्यांच्या पोवाड्यात. या पोवाड्यांच्या संदर्भात अनेक जे त्या काळचे संत महंत होते, त्या काळाचे पीर फकीर औलिया होते, त्यांनी इस्लामची स्तुती केलेली आहे. भारतामध्ये आजच्या काळामध्ये जवळपास आपण बघितलं 1000 वर्ष हे इस्लामी राजवट या ठिकाणी होते. आपल्या भारतामध्ये त्या 1000 वर्षामध्ये आपल्याला कुठेही साधी दंगल घडलेल्या एक सुद्धा घटना आपल्याला सापडत नाही. या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठेही एका विशिष्ट धर्मावरती अन्याय अत्याचार केला गेलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. जे कोणी असे चुकीच्या पद्धतीनं इतिहास लिहिलेले आहेत, असे खोटे इतिहास जगासमोर आलेले आहेत, ते काळानुरूप त्यांचे असणारे अस्तित्व हे मिटत गेलेले आहे आणि ते खोटे इतिहास हे पुसत गेलेले आहे. ह्या भारतामध्ये इस्लाम हा तलवारीच्या ताकदीवर पसरवला गेला. हे अतिशय खोटं आणि खोटांड इस्लामोफोबियाच्या नावाखाली या भारतामध्ये पसरवले गेलेले आहे. वास्तविकरित्या कोणत्याही व्यक्तीला या 1000 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर कोठेही अशा जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावलेलं नाही. जर असं कोणी केलं असेल तर ते अतिशय चुकीचं होतं आणि ते इस्लामला मान्य नाही. कारण पहिल्यांदाच मी ज्यावेळेला ते संदर्भ सांगितला, अल्लाह इकराह फिद्दीन आहे, धर्मामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही. इस्लाममध्ये कोणालाही धर्माच्या बद्दल जबरदस्ती करायला सांगितलेलं नाही. स्पष्ट आणि क्लिअर कट असं सूर्य बकरामध्ये 256 नंबर आयातमध्ये सांगितलं गेलेलं आहे का कोणत्याही प्रकारे धर्मामध्ये जबरदस्ती केलेली नाही. जर अशी कोणी जबरदस्ती केली असेल किंवा याच्या मागे काही घटना झाली असेल तर ती इस्लामला मान्य नाही आणि त्या इस्लामच्या नियमाच्या विरोधात आहे. इस्लामच्या आखल्या गेलेल्या शरीयतच्या कायद्यानुसार किंवा कुराणने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे. ते इस्लामला कोणत्याही पद्धतीनं मान्य नाही, कदापि ते स्वीकारार्ह नहीं. वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें. और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी जरूर दबाएं. आपका अपना जमीर कादरी. अल्लाह हाफिज.